नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रमातील GS3 जो आहे सामान्य अध्ययन, मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क याच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि याच्यात काय सुधारित मुद्दे आहेत ते आपण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता। तर आपला जो पहिला मुद्दा आहे तो आहे मानव संसाधन विकास। आता याच्यातला जो सब टॉपिक आहे भारतातील मानव संसाधन विभाग, ॲक्च्युली इथं विकास असणं अपेक्षित होतं कारण पुढचे जे सगळे मुद्दे आहेत हे विकासाचे संबंधी मुद्दे आहेत भारतातील मानव विकासाच्या संसाधनाच्या, पण ठीक आहे आता ते विभाग झालेला आहे तिथं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती आणि संख्यात्मक स्वरूप बघत असताना वृद्धी किंवा वाढ आधी होतं, याच्यामध्ये एक शब्द ॲड झालेला आहे तो म्हणजे वृद्धी दर। हा शब्द नव्याने आलेला आहे। याचबरोबर जन्मदर, मृत्यूदर या दोन संकल्पनाही आलेल्या आहेत। आता ऑब्वियसली तुम्ही हा अभ्यास आधी करत होता, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे इतकं डिस्क्रिप्टिव्ह आहे तर हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने खूप सकारात्मक आहे। आधी जी संदिग्धता होती सिलेबसच्या बाबतीत तर ती दूर झालेली आहे आणि हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे। दुसरं, गुणात्मक स्वरूप जे आहे याच्यात मानव विकास निर्देशांक जो आहे तर तो नव्याने ॲड झालेला आहे। ऑब्वियसली आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण करतच होतो, फक्त आता इथं कॉमा देऊन हा पूर्ण ब्रॅकेट इथं कव्हर केला यांनी, तर तो ॲक्च्युली इथंच कंप्लीट होणं अपेक्षित होतं कारण पुढचे मुद्दे वेगळे आहेत। लोकसंख्या धोरण आधीही होतं पण लोकसंख्या विस्फोट हे नव्याने आहे, तर ते एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की 2050 पर्यंतचं लोकसंख्या धोरण आणि नियोजन। तर आधी काय होतं, 2050 साठीच्या लोकसंख्येच्या योजना असं होतं, तर त्याला आता धोरण आणि नियोजन असं दिलेलं आहे। मानव संसाधनाचं महत्त्व आणि आवश्यकता हा शब्द आलेला आहे। याच्या आधी हा शब्द गरज म्हणून तिथं होता। गरज म्हणजे मानव संसाधनाचं महत्त्व आणि गरज, तर त्याची आवश्यकता। गरजेपेक्षा आवश्यकता ही गोष्ट फार वेगळी आहे, म्हणजे शब्दांमधला फरक आहे पण तरीसुद्धा बऱ्यापैकी गोष्टी त्याच आहेत। त्याच्यानंतर मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेली विविध तत्व, तर विविध तत्व हा जो आहे हा शब्द नव्याने आलेला आहे। याच्या आधी मानवी संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत असलेल्या कारणीभूत गोष्टी असं ते होतं, ते विविध तत्व असा शब्द आलेला आहे। भारतातील रोजगार क्षेत्रातील कल, तर याच्या आधी जो होतं की सेवा योजनातील कल असं हे होतं आणि आता भारतातील रोजगार क्षेत्रातील कल म्हणून हा मुद्दा समोर आलेला आहे। आधी सेवा योजनातील कल असं होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आधी मागणी दर असं होतं बघा इथं, की विभिन्न उद्योग विभाग आणि क्षेत्रातील कुशल कामगारांची मागणी दर असं होतं, तर मागणी दरच्या ऐवजी आता मागणी असा शब्द टाकलेला आहे। बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाचं धोरण, विविध योजना, तर आधी बेरोजगारी आणि न्यून बेरोजगारी असे शब्द होते बघा, तर न्यून बेरोजगारी हा जो शब्द आहे तर तो इथून गाळलेला आहे। जुन्या सिलेबसमध्ये तुम्हाला न्यून बेरोजगारी दिसेल, बेरोजगारी आणि न्यून बेरोजगारी, त्यांनी फक्त बेरोजगारी ठेवलेला आहे। त्याच्यानंतर मानव संसाधन व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था असं आता म्हटलेलं आहे। आधी काय होतं की मनुष्यबळ विकासासाठी कार्यरत शासकीय स्वयंसेवी संस्था असं होतं। गोष्टी त्याच आहेत, संस्थाही तुमच्या समोर आहेत, UGC, AICTE तर सेम आहेत। याच्यात नव्याने ॲड काय आहे, IIT आणि IIM। आता IIT IIM जे आहे तर शिक्षणामध्ये 1.2 मध्ये ऑलरेडी ते जुन्या सिलेबसलाही होतं। ओके, तर हे तुम्ही इथं बघू शकता, पण वरच्या मुद्द्यात ते नव्याने ॲड करण्यात आलेलं आहे, तर ते इथं लक्षात घ्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं NIEA, तर ही एक संस्था दिसते तुम्हाला, तर NIEA जुन्या सिलेबसमध्ये NIEPA अशी संस्था आहे, तर ह्याचा शोध थोडा आम्ही घेऊन बघितला नेटवर, तर मोस्ट प्रॉब्ली ही NIEPA आहे। इंग्लिश आणि मराठी दोन्ही व्हर्जनमध्ये ते NIEAच आहे, पण ॲक्च्युली चुकून हे कदाचित पी याच्यातला गेलेला आहे, गाळला गेलेला आहे। नॅशनल इन्स्टिट्यूशनल ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन अशी ही संस्था आहे। तर बघूया ते त्या काळामध्ये, तर हा जो डाऊट आहे आपला हा आपण क्लिअर करून घेऊ। ओके, तर हे एक जस्ट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर शिक्षणामध्ये दोन गोष्टी ॲड झाल्यात, शिक्षणाचा हक्क 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 अद्ययावत केल्याप्रमाणे। ओके, तर ऑब्वियसली आपण शिक्षणाचा हक्क 2009 अभ्यासतो, तर तो इथं नव्याने शिक्षणामध्ये आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 आपण करंटमध्ये पण हे कव्हर केलं होतं, तर ह्या दोन गोष्टी इथं ॲड झालेल्या आहेत। तिसरा जो मुद्दा आहे व्यावसायिक शिक्षण, तिच्यामध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ हे ॲड झालेलं आहे आणि हे सगळे जे मुद्दे आहेत इथले, राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती,
उद्योग संस्था भागीदारी, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप असेल. त्याच्यानंतर क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी, एखाद्याचे स्वतःचे उद्योजक एकक सेटअप ॲप करत आहे, लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय, प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर 14 वर्ष प्लस नंतर, है ना, 6 ते 14 शिक्षण कंपल्सरी आहे. सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, त्याच्यामध्ये आतिथ्य, रुग्णालय, पॅरामेडिक्स, महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण, अद्ययावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सहकारी कार्यक्रम, व्यावसायिक शैक्षणिक शिक्षणाचं राष्ट्रीय धोरण 2019 NEP. आता बघा, तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते नव्याने ॲड झालेत. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे सगळे जे मुद्दे आहेत तर तुम्ही ते इनडायरेक्टली असे पण अभ्यासत होते, त्याच्यामुळे हे काय खूप घाबरण्याची गोष्ट नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आरोग्य, जागतिक आरोग्य संघटना, तर हे आधीही होतं. आता फक्त याच्यामध्ये काय आहे की भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा, आरोग्य सेवा हा शब्द आलेला आहे. आधी काय होतं, आरोग्यविषयक काळजी घेणारी यंत्रणा असं होतं. आता आरोग्य सेवा. ओके. त्याच्यानंतर आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी हा जो मुद्दा आहे तर हा आधी काय होता, जीवनविषयक आकडेवारी असा होता. त्याला आता जीवनविषयकच्या जागी आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी असं केलेलं आहे. त्याच्यानंतर भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या, कुपोषण, मातामर्त्यता. तर हे जे आहे तर भारतातील आरोग्यविषयक घटना आणि समस्या, याच्या आधी हाच मुद्दा कशा पद्धतीने होता तर आरोग्याशी संबंधित समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाचे प्रयत्न अशा पद्धतीने होता. आणि याच्यात कुपोषण, मातामृत्यूता दर जो आहे तर तो नव्याने ॲड झालेला आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही ऑलरेडी अभ्यासता, याच्यात नवीन काही नाही आहे, पण हे आपल्याला एक्सप्लेनेटरी याच्यात सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, तर ही एक हिच्यात नव्याने ॲड झालेली आहे. ऑब्वियसली या सगळ्या ज्या योजना इथं आहेत, आधीच्या आहेत किंवा ही नव्याने आलेली आहे, तर योजना तुम्ही अशाही अभ्यासता किंवा आपण करंटमध्ये त्या अभ्यासत असतो, त्याच्यामुळे तो काही एवढा विषय नाही आहे. त्याच्यानंतर ग्रामीण विकास, ग्रामीण विकासमध्ये सक्षमीकरण, आधी जे होतं की अधिकार प्रदान करणे पंचायत राज व्यवस्थेला, आता त्यांनी सक्षमीकरण शब्द वापरला. ग्रामपंचायतीची विकासातली भूमिका, आधी हाच मुद्दा असा होता, ग्रामपंचायत व ग्रामविकासातली भूमिका, म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत सेपरेटली अभ्यासायचं होतं, ग्रामविकासातली भूमिकाही त्याची प्रॉपरली अभ्यासायची होती. आता ग्रामपंचायतीची विकासातली भूमिका, याचा अर्थ नक्कीच असा होत नाही की ग्रामपंचायत अभ्यासायची नाही, ती अभ्यासायचीच आहे, फक्त जुन्या सिलेबसमधल्या एक शब्द इथून वगळलेला आहे. नवीन जो मुद्दा याच्यात कम्प्लिटली तो म्हणजे शेती आणि शेतकरी कल्याण विषयक विविध योजना आणि कार्यक्रम, तर हा नव्याने ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर विकास जे काय आहे, ग्रामीण विकासात अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, याच्यामध्ये SHG म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, है ना, स्वयंसहायता गट आणि सूक्ष्म वित्त, तर ह्या दोन गोष्टी नव्याने ॲड झालेल्या आहेत. उदाहरण म्हणून तर तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप्स आणि सूक्ष्म वित्त चांगलं करावं लागेल. त्याच्याचबरोबर मिशन अंत्योदय, ग्राम स्वराज्य अभियान, ह्या दोन गोष्टी नव्याने ॲड आहेत, तर हेही तुम्हाला प्रॉपर करणं अपेक्षित आहे. दुसरा जो याच्यातला पार्ट आहे मानवी हक्क, तिच्यामध्ये पोलीस कोठडीतील कैद्यांवरील अत्याचाराचा मुद्दा. याच्या आधी हा मुद्दा कसा होता, हवालतीतील गुन्हेगारी असं होतं बघा. आता लिटरली त्यांनी स्पष्ट केलं आहे, पोलीस कोठडीतील कैद्यांवरील अत्याचाराचा मुद्दा म्हणजे हवालतीतील गुन्हेगारी, ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, पण इथं क्लिअर आहे. म्हणजे तमिळनाडूमधली केस तुम्ही बघू शकता, म्हणजे जे काही कस्टडियल डेथबद्दल आपण बोलत होतो एवढे 3-4 दिवस, तर तो मुद्दा एकदम प्रॉपरली घेतलेला आहे. एकंदरच तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, करंटचा जो प्रभाव आहे आपल्या सिलेबस सुधारित होण्यावर तो मोठ्या प्रमाणावर आहे. बालविकासचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये बालविकासच्या बाबतीमध्ये बालविकास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका हा नव्याने ॲड झालेला मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला बालविकासासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था अभ्यासणं गरजेचं आहे. अशासकीय संस्था हे पण नव्याने याच्यामध्ये आलेलं आहे, बालविकासातल्या अशासकीय संस्था, ओके, बिगर शासकीय NGOज वगैरे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर नव्याने ॲड झालेला आहे. आणि लहान मुलांसंबंधीचे जे कायदे आहेत म्हणजे प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस ॲक्ट आणि इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, म्हणजे 2 कायदे आहेत, प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट, चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट, बाल कामगारांसंबंधीचा जो काही प्रतिबंधात्मक कायदा आहे किंवा लहान मुलांच्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करणारा कायदा पॉक्सो जे आहे, तर हे दोन्ही कायदे याच्यात आलेले आहेत. आणि इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ICDS, तर हेही याच्यामध्ये आलेलं आहे, तर ती एक संस्था लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महिला विकासमध्ये लिंग प्रमाण हा शब्द नव्याने आलेला आहे, ओके, तो आधी नव्हता. आणि ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजे आशा, आता ऑलरेडी आशा आपण अभ्यासतच होतो, पण याच्यामध्ये त्यांनी ते मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर युवकांचा विकासमध्ये नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप
आणि राष्ट्रीय युवा धोरण. राष्ट्रीय युवा धोरण, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंटची जी काही राष्ट्रीय पॉलिसी आहे, एंटरप्रेन्योरशिप, तर तेही हिच्यामध्ये युवकांच्या विकासात ॲड झालेलं आहे. आदिवासी विकासामध्ये जंगल विषयक अधिकार कायदा ॲड करण्यात आलेला आहे, तर हे एक लक्षात ठेवा. आणि ॲक्च्युली हे जे महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, हिच्यामध्ये लोककल्याणमध्ये लोकांचा सहभाग असा एक टॉपिक होता जुन्या ह्याच्यात, तर तो गाडलेला आहे. लोककल्याणामध्ये लोकांचा सहभाग, ओके, तर ते गाडलेलं आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आदिवासी विकासमध्ये जे आहे, कंसामध्ये तुम्हाला समस्या प्रश्नामध्ये कुपोषण, एकात्मीकरण आणि विकास, हिच्यामध्ये अलिप्तता नावाचा शब्द होता. ह्या ज्या ब्रॅकेट तुम्हाला दिसतो आहे समोर, तर हा ब्रॅकेटमधला अलिप्ततावाद म्हणजे ते एकटे पडलेले असतात वेगवेगळ्या, म्हणजे ना जारावाची एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकतात, की जो मेन समाज आहे त्याच्यापासून कटअप आहे आणि त्याच्यामुळे ते अलिप्तता हा शब्द तिथून काढून टाकण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचे जे मुद्दे आहेत, सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वयोवृद्ध लोकांचं कल्याण, कामगार कल्याण, विकलांग व्यक्तींचं कल्याण, लोकांचं पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, तर ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये विशेष चेंज नाही आहे. फक्त शेवटचा जो मुद्दा आहे 2.11 म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना, हिच्यामध्ये नव्याने काही संघटना ॲड झालेल्या आहेत, जसं हे साप्टा आहे, नाफ्टा आहेत, करार जे आहेत है ना, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स वगैरे. त्याच्यानंतर ब्रिक्स एक ॲड झालेला आहे, आरसीईपी आता न्यूजमध्ये आहे. भारत बाहेर पडलेला आहे, पण तरीसुद्धा जर तशा कंडिशन जोडून आल्या तर आपण परत जॉईन होऊ. सो साप्टा, नाफ्टा, ब्रिक्स आणि आरसीईपी हे नवीन हिच्यात आहेत. ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलवर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या, आपण ऑर्गनायझेशनचे कितीतरी लेक्चर्स घेतलेले आहेत. जे राहिले असतील ते आपण कंप्लीट करून टाकू. बाकीचं बरंचसं मटेरियल तिथं आहे. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण अधिनियम 1886. ओके, ग्राहक संरक्षण अधिनियम 1886. आता तुम्हाला आठवत असेल, काल पेपर 2 बघितला होता, तिच्यातून हा कायदा गाळला होता. हा कायदा आता इकडे आलेला आहे आपल्या HRD मध्ये, तर ते एक लक्षात ठेवा. याची व्याख्या हो ना, म्हणजे ग्राहक संरक्षण अधिनियमाची व्याख्या, तर ते एक महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की याच्या संबंधी सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास जो आहे त्याच्याबद्दल एक लक्षात घ्या, की इथं जुन्या सिलेबसमध्ये म्हणजे जे काही वेगवेगळ्या कास्ट आहेत, तर त्या संबंधीचं जे काही होतं तर ते डिस्क्रिप्शनमध्ये होतं. जसं म्हणजे विजा, तर ते जे काही सगळ्या वेगवेगळ्या आहेत है ना, मागासवर्गीय, तर ते इथं डिटेलमध्ये दिलेलं होतं. ते हिच्यातून गाळलेलं आहे ओल्ड सिलेबसच्या बाबतीत. तो एक मुद्दा आहे, तेवढा एक इथला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ग्राहक संरक्षण अधिनियम जे आहे, तर तिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की आधी हा मुद्दा जो होता तो ग्राहक संरक्षण म्हणूनच होता, तिथं कायदा नव्हता. तो आता ॲड झालेला आहे, ते एक लक्षात ठेवा. आणि याच्यातला अपील हा जो शब्द आहे तोही नव्याने याच्यात ॲड झालेला आहे, तर ते एक लक्षात असू देत. मूल्ये, नीतितत्वे आणि प्रमाणिके, हिच्यामध्ये आधी मूल्य नीतितत्वे असंच होतं, आता तिच्यात आणि प्रमाणके ॲड झालेलं आहे. आणि सामाजिक प्रमाणकांची जोपासना आणि सामाजिकीकरण, तर हे जे शब्द आहेत ते म्हणजे सोशलायझेशन नावाची गोष्ट जी आहे ती ॲड झालेली आहे. तर प्रमाणके, सामाजिक प्रमाणकांची जोपासना आणि सामाजिकरण, एवढे मुद्दे नव्याने ॲड आहेत. एकंदरच HRDच्या बाबतीमध्ये असं खूप काही वेगळं नाही आहे. ज्या गोष्टी तुम्ही आधी करत होतात त्या मेन्शन झालेल्या आहेत. हे खूप पॉझिटिव्ह आहे आपल्या सर्वांसाठी, की आयोग आणि संदिग्धता तिच्यातली जी होती आधी, तर ती काढून टाकलेली आहे. तर अशाच पद्धतीने GS4 पण कंप्लीट करूयात.